तर हाय, आपल्यासोबत आहेत अमृता सुभाष मॅम. हाय मॅम. कशी आहेस? मस्त. तुम्ही कशा आहात? आनंदात. मराठीत बोलल्यावर तर अजून आनंद होतो मला. मग एरवी आपण मराठीत बोलत असतो, पण या हिंदी वातावरणात जेव्हा मराठी बोलायला मिळतं त्याचा आनंद वेगळा असतो. नक्की नक्कीच. तुमची साडी आणि तुमचा लुक खूप छान दिसतोय, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? ही साडी तुम्ही अवघाची संसार मालिका जर पाहिली असेल, त्यात माझ्या आईची भूमिका ज्यांनी केली, सुहिता थत्ते, तिने मला ही साडी भेट दिली आहे. मला तुला खूप छान गोष्ट सांगायची. या वर्षीच्या प्रत्येक सोहळ्याला माझं काम बघून मला भेट दिलेल्या साड्या मी नेसले होते. दॅट वॉज माय थीम. सो मी फिल्मफेअरला रेणुका ते शहाणेने दिलेली साडी नेसले होते. लास्ट स्टोरीज 2 बघून तिने मला दिली होती. ही सुहिता मावशीने दिलेली आहे. सो मला या साड्यांचं वेगळं महत्त्व वाटतं. मी हिंदी फिल्मफेअरला अश्विनी दिघे माझी सिनियर आहे, NSDची तिने दिलेली साडी नेसली होते. सो आय रिअली फील नाईस की असं प्रेमाने दिलेल्या साड्या असतात ना, त्याची मजा काही औरच असते. नाही, तुम्हाला एक अशी मराठी डिश सगळ्यात जास्त खायला आवडते, ती कोणती? अरे मला खूप आवडतं. मला साबुदाण्याची खिचडी, भेळ, पुरणपोळी, चिकन, कोल्हापुरी मटण. आणि अशी एखादी रेसिपी जी तुम्ही एकदम भन्नाट बनवता? मी स्वतः आता तुला वाटेल ह्यात काय सांगायचं, पण मी स्वतः चहा पित नाही. पण माझा चहा असा होतो की माझे सासरे नेहमी मला म्हणतात की यार तू चहा न पिऊन सुद्धा इतका चांगला कसा होतो. आणि तुला वाटेल चहात काय बनवायचं, पण मला असं वाटतं चांगला चहा बनवणं ही एक नॅक असते. आणि त्यामुळे तुम्ही माझ्या हातचा चहा पिऊन बघा, म्हणजे मी काय म्हणते तुला कळेल. ह्याच्यानंतर मला माझी मम्मी तरी काय टोमणे मारायचे सोडणार नाही नक्कीच. आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी काय बोलाल? काही नाही, मी तुमच्या शुभेच्छांनी आज हिंदीसाठी मला सगळ्या म्हणजे भारतातल्या अद्ययावत क्रिटिक्सनी मला नॉमिनेशन दिलेलं आहे. पण इथपर्यंत मी तुमच्या आशीर्वादाने पोहोचले आहे, तेव्हा असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. थँक्यू मॅम. थँक्यू बाळा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.